नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. डॉक्टर साहेब, मला एक सांगा की मांसाहार केल्याने पाप की पुण्य, आणि मांसाहार केला पाहिजे की नाही? मांसाहार केल्याने पाप होतं का पुण्य, आणि मांसाहार करावा की करू नये? नैसर्गिकरित्या सांगायचं आपल्याला म्हटलं तर थोडस आपल्याला आजची जी सध्या परिस्थिती आहे त्याच्यावर देखील विचार करावा लागेल, आणि निसर्ग कसा चालतो त्याच्याकडे, आणि आपल्याला चालवतो आणि सांभाळतो कसा ह्याचा देखील विचार करावा लागेल. म्हणून मांसाहार जर म्हटलं तर हा अन्न साखळीचा एक भाग आहे. आणि एक साधं उदाहरण म्हणून मी तुम्हाला देतो. साधारण समुद्र आहे. समुद्र म्हणजे पृथ्वीचाच विचार केला तर 71% पाणी आणि बाकीची जमीन असं म्हटलं जातं. पिंडी ते ब्रह्मांडी बी त्याच पद्धतीनं. तर एक साधं उदाहरण आहे. समुद्र आहे. समुद्राचा एक स्वभाव आहे. प्रत्येकाचं जीवन आहे. पशु पक्षी प्राणी कीटक प्रत्येकाला एक स्वभाव निसर्गाने दिलेला आहे, आणि त्यानुसार एक समुद्राचा एक स्वभाव आहे की समुद्र जे काय जड असेल किंवा मृत असेल तो त्याच्या पोटामध्ये ठेवत नाही, तो किनाऱ्यावरती फेकून देतो. त्या पद्धतीने मला आपल्याला एक उदाहरण द्यायचं आहे. जर आपण एक गढा घेतला, गागर घेतली आणि त्याच्यामध्ये 4 दगड टाकले, तर ती पाण्याने भरलेला गढा असेल तर ऑटोमॅटिकली ते पाणी बाहेर येणार आहे. त्या पद्धतीनं समुद्रामध्ये जर आपण पाप आणि पुण्याचा जर विचार केला तर समुद्रामध्ये शेकडो टनाचे मासे आहेत, आणि ते मासेच माशांना खातात. मासेच माशांना खातात. परंतु ते जे विष्ठा टाकतात त्याच्यावरही आणखी प्राणी, म्हणजे बघा, स्वच्छता ठेवण्याचं सुद्धा निसर्गाचं जे निसर्ग चक्र आहे. मग जर आपण पापण पुण्याची गोष्ट जर बोलून जर आपण मासेच एक साधं उदाहरण घ्या, मासेच खायचे सोडले तर मासे खाणारे मासे माशांना खातात. परंतु पृथ्वी तलावर ते जलचर, भूचर, खेचर आणि माणूस रोज अरबो करोडो टन मासे मारले जातात. आणि प्रत्येक कीटक, पशु पक्षी प्राणी जे काय आहेत ते त्याच्यावरती त्यांना खाऊन जगतात. जर समजा पाप होतंय म्हणून जर सर्वांनी खाण्याचं बंद केलं, तर मी मग घागरीचं उदाहरण दिलं की 4 त्याच्यामध्ये खडे टाकले तर ते पाणी बाहेर येणार आहे. तसंच समुद्र जोपर्यंत त्याच्यामध्ये हे जीव मरत असलेले, दाटत असलेले, मरत असलेले जोपर्यंत बाहेर फेकता येते तोपर्यंत फेकेल. आणि त्याच्यापासून त्याची मर असेल, त्याच्यापासून ज्या व्हायरस निर्माण होतील, त्या व्हायरसनी बाकीचं आपण म्हणतो की 84 लक्ष योनी आहे, याच्यातले कोणतेही कीटक जिवंत किंवा माणूसही जिवंत राहणार नाही. म्हणून आपल्याला पाप म्हणायचं का पुण्य, तर इथं आपल्याला अन्न साखळीमध्ये पापी म्हणता येत नाही आणि पुण्यही म्हणता येत नाही. शिवाय ते कुठेही लिटरमध्ये, मीटरमध्ये, किलोमध्ये, कशामध्ये, कोणत्याही वजनामध्ये त्याचं मोजमाप झालेलं नाही किंवा कोणी करू शकत नाही. फक्त बोली भाषा आणि तुम्हाला काही अंशी थोडासा समतोल राखण्यासाठी म्हणून शास्त्रामध्ये पाप पुण्याच्या भाषा आहेत. परंतु नैसर्गिकरित्या जगत असताना ह्या गोष्टी आणता कामा नये, हे तर आपण सुधरून गेलेच पाहिजे. परंतु मांसाहार करावा की नाही, अगदी माझं प्रामाणिक मत आहे. जर तुम्हाला मांसाहार जर तुम्ही केला नाही, मासेच खायचे सर्वांनी पाप होते म्हणून जर सोडून दिले, तर तुमचं जीवन किंवा तुम्हाला जीवदान मिळत नाही. त्या कारणाने तुम्ही मांसाहार करायचं का नाही ते तुम्ही ठरवलं पाहिजे. कारण हे निसर्ग चक्र आहे, त्याच्यातला अन्न साखळीचा भाग आहे. म्हणजे तिथं पाप पुण्य तुम्ही तुमच्या मनामध्ये येऊ द्यायचं नाही. मांसाहार तुम्ही केलाच पाहिजे. बघा, माझ्या म्हणण्याला विरोध करतील, परंतु ज्याला भावल त्याने खावं, ज्याला भावत नाही त्याने खाऊ नाही. ज्याने त्याने आपापल्या प्रथा, काही जाती व्यवस्था, धर्मव्यवस्था ह्या निर्माण केल्या आणि त्या पद्धतीने त्या दिशेला झुकलेले आज समाज व्यवस्था दिसत आहेत. त्यामुळे आपण कोणाच्या बद्दल काही बोलत नाही.
परंतु नैसर्गिक अन्न साखळीचा भाग म्हटल्यानंतर माझं तर म्हणणं आहे की ते तुम्ही मांसाहार हे करणंच गरजेचं आहे. कारण नाही केला तर तुम्ही जिवंत राहू शकत नाही. आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा ह्या गोष्टीला असं नाही की तुम्ही कोणते पक्षी कोणत्या वेळेत खावेत, कोणत्या आजारावरती त्याचा कोणता शरीराचा भाग खावा, किंवा ओढ्याचे मासे कधी खावेत, नदीचे मासे कधी खावेत, तळ्यातले मासे कधी खावेत, विहिरीतले कधी खावेत. आणि हा अन्न साखळीचा भाग आहे. आणि त्याच्यावरून सुद्धा माझ्याकडे अनेक उदाहरणं आहेत की आज तुम्ही बघा समुद्रपट्ट्यावरती बघा एखादा आजार असेल तर ते सांगतात आमका मासा मिळतोय का बघा, आणि ते मासा खाऊन ते आजार बरा करतात. ते अगदी माझ्याजवळ. आणि सांगावांगीचं काय नाही, आज त्यांनाही कोणाला विचारलं तर तेही तुम्हाला सांगतील. म्हणजे तुमचं म्हणणं जे आहे की पाप होते की पुण्य, एक तर पाप पुण्य मानू नका. तुमचं आचरण हे शुद्ध असलं पाहिजे. माणसाप्रती भाव तुमचा अगदी साफ सुथरा असला पाहिजे. म्हणून माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर माणसासाठी काहीतरी देणं घेणं हा तुमच्या मनामध्ये भाव असला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. परंतु अशा ज्या काही गोष्टी मनामध्ये रुजवलेल्या आहेत, पाप पुण्य मांसाहार करायचा नाही, परंतु तुम्ही मुळानंतर याबद्दल तुम्ही निश्चितच विचार कराल की मी मांसाहार करतोय म्हणजे खरं त्याच्यातलं पाप मी करतोय हे तुमच्या मनाला वाटेल. कारण हे तुम्हाला निर्मात्याने तुम्हाला हे देऊनच पाठवलेलं आहे. कारण का तर माणूस हा जगतो, प्रत्येक प्राण्याला जगण्यासाठी मल दिलेला आहे, पचवण्यासाठी मल दिलेला आहे. आणि तो जो आहार घेतोय तो आहार पचतोय म्हटल्यानंतर त्याच्या विरोधात आज होती. म्हणून निर्माणकर्त्याने कधीही ह्या गोष्टी पाप पुण्यातला कधीच मोजलेल्या कुठं दिसत नाहीत किंवा ते सांगितलेले दिसत नाहीत. निर्मिती आहे ती तुमची आमची आहे. त्याच्यामुळे त्याची त्याने आपापलं काय असेल ते ठरवायचं, परंतु पाप पुण्य मानायचं नाही. आणि मांसाहार ज्याला करायचा त्याला अडचणीत आणण्याचा